नमस्कार माझ्या शिक्षक बंधू भगिनींनो. चला तर मग आज आपण बघणार आहोत जो 13 मे 2025 याच्या शाळा सुरक्षेच्या बाबतचा जो GR आला आहे, त्या GRमध्ये चिराग ॲपबाबत वारंवार त्याचे बाबत सांगितलेलं आहे. हे ॲप बालकांसाठी शासनाने तयार केलं आहे. हे ॲप बालकांनी कसं वापरावं त्याबाबतचं किंवा ते ॲपमध्ये नक्की काय काय आहे ह्या सगळ्या डिटेल्स आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. हा व्हिडिओ आपल्या प्रत्येक बालकाला, शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोचवा की जेणेकरून प्रत्येक बालकाला हे ॲप त्यांना युजर फ्रेंडली होईल, वापरणं त्यांना शक्य होईल. त्यात नक्की काय आहे हे सर्व त्यांना माहिती मिळेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायला, व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही व हा व्हिडिओ जास्तीत जास्त बालकांपर्यंत पोचवणे ही आपली आद्य जबाबदारी आहे किंवा कर्तव्य आहे. चला तर मग व्हिडिओला आपण प्रात्यक्षिकेला सुरुवात करूया. या प्ले स्टोअरला जाऊन आपल्याला चिराग हे नाव सर्च करायचं आहे. चिराग MSCPCR या नावाचं ॲप दिसेल. आपल्याला ते इन्स्टॉल करायचं आहे. या ठिकाणी मी ऑलरेडी इन्स्टॉल केलेलं आहे. आपण ते डायरेक्ट ओपन करूया. बघा, वेलकम टू चिराग बाय MSCPCR काय दिलेले बघा त्यामध्ये की मोठ्यांकडून मारहाण होते, एकटेपणा जाणवतोय, बालविवाह होतोय, लैंगिक छळ होतोय, शाळा सोडायला भाग पाडलं जात आहे, मनातलं कुणाशी बोलायचं हे जर तुम्हाला प्रश्न पडले असतील तर किंवा कोणीही ऑनलाईन त्रास देतोय तर हे चिराग ॲप असं वरतीच हेडिंगला त्यांनी दिलेलं आहे. म्हणजेच बालकांना एवढ्या त्रासातनं मुक्त करण्यासाठी किंवा ह्या प्रश्नांची उत्तरं भेटण्यासाठी त्या विद्यार्थ्यांसाठी हे चिराग ॲप तयार केलेलं आहे. त्याचे पार्टिसिपेंट्स म्हणजे कोणाकोणाचा सहभाग आहे त्यांचे सगळ्यांचे हे दिलेलं आहे. हे आपलं ॲपचं मुखपृष्ठ आहे. परंतु बघा, हे सर्व मुखपृष्ठामध्ये सर्व काही माहिती इंग्रजीमध्ये दिलेली आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थ्यांना हे इंग्रजीमधील वापरता येईल. परंतु जर मराठी माध्यमाचे विद्यार्थी असतील तर त्या ठिकाणी त्यांना लँग्वेज बदलण्याचा या ठिकाणी सुद्धा ऑप्शन आहे. या ॲपच्या मुखपृष्ठाच्या इथे खालतीच बघा 2025 MSCPCR ह्या इथे दिलेला आहे. आपण त्या ठिकाणी क्लिक करूया आणि थोडा वेळ देऊया. अरे वा, आपली लँग्वेज काय झालेली आहे, चेंज झालेली आहे, मराठीमध्ये झालेलं आहे. आता यानंतर कधीही आपल्याला लँग्वेज बदलायची असेल तर आपल्याला वरती इंग्लिश म्हणून दिलेलं आहे. ग्लोबचं चित्र आहे आणि इंग्लिश लिहिलेलं आहे. त्या ठिकाणाहून आपण लँग्वेज चेंज करू शकतो. बघा, त्यांचं व्हिजन काय दिलेलं आहे त्यांनी की हे ॲप काढण्यामागचं व्हिजन काय आहे. स्वप्न बालस्नेही महाराष्ट्राचे, बालमतांच्या सन्मानाचे, हे त्यांचे टॅगलाईन आहे. प्रत्येक बालकाला जन्मजात जीवन जगण्याचा, जीवनमानाचा आणि विकासाचा, कोणत्याही प्रकारच्या आजारावरती सर्वोत्तम दर्जाचा उपचार मिळण्याचाही, बालकांच्या संपूर्ण क्षमतेने व्यक्तिमत्व विकासाचा, बुद्धिमत्ता आणि शारीरिक विकास यांच्याकडे निर्देशित शिक्षणाचा अधिकार तसेच सामाजिक सुरक्षेचा अधिकार आहे. आणि ध्येय आहे ह्या ॲपचं काढण्यामागचं आरोप असलेले किंवा कायद्याचे उल्लंघन करताना आढळणाऱ्या मुलांना योग्य त्या सन्मानाने आणि न्यायाने वर्तणूक मिळण्याचा अधिकार आहे. तसेच बघा, एक महात्मा गांधींचं स्लोगनसुद्धा दिलेलं आहे. आणि बालस्नेही महाराष्ट्राच्या वाटचालीत सामील व्हायचं असेल तर या ठिकाणी क्लिक करा असं सांगितलेलं आहे. हे सर तुम्ही मानवी तस्करी विरोधी युनिट शोधत आहात का, तर त्यासाठी इथे क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीने हे आपल्याला ह्या ॲपचं हे काय आहे, होम पेज आहे. आता आपण पुढे ह्या ॲपमध्ये नक्की काय काय आहे याबद्दल बघूया. इकडे 3 डॉट दिसत आहे, आपण त्या ठिकाणी क्लिक करूया. मुखपृष्ठ बघितलं, आमच्या विषय बघितलं, विभाग बघितले आपण. आपण आत्ता सध्या प्रथम कायदे आणि नियम याच्यावरती जाऊया की काय कायदे किंवा नियम त्यांनी कोणत्या कायद्यांची आणि नियमांची माहिती दिलेली आहे. बरेचसे कायदे दिलेले आहेत की त्यामध्ये, आणि त्यापुढे जर आपण गेलो तर त्याच्या लिंक्ससुद्धा दिलेल्या आहेत. त्या क्लिक केलं की आपल्याला त्या कायद्याची पूर्ण डिटेल माहिती ह्या ठिकाणी विद्यार्थ्यांना भेटणार आहे किंवा पालकांना सुद्धा मिळणार आहे. तसंच पुढे जाऊया, योजना आपण बघूया.
बघा, योजनेमध्ये पहिली योजना त्यांनी दिलेली आहे, बलात्कार पीडित किंवा लैंगिक शोषण पीडित बालक आणि ॲसिड हल्ला पीडितांकरिता मनोधैर्य योजना. आणि ती योजना काय आहे याबाबत त्यांनी थोडक्यात काय दिलेली आहे, माहिती दिलेली आहे की या महिलांना किंवा अशा बालकांना, बलात्कार आणि ॲसिड हल्ल्यात पीडित असलेले बालक किंवा महिलांसाठी आर्थिक सहाय्य पुरवले जाणार आहे. त्यासाठी ही मनोधैर्य योजना राबविण्यात आली आहे. बलात्कार आणि हल्ला पीडित महिलांना ज्यांनी अशा मानसिक आघातातून सावरण्यासाठी त्यांना समुपदेशन करण्यात येणार आहे. अशा पीडितांना 1 लाख रुपयांची, विशेष प्रकरणांमध्ये 10 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार आहे. तसेच मानवी उच्च न्यायालय निर्देशानुसार योजनेच्या आर्थिक निकषांमध्ये बदल करून सुधारित मनोधैर्य योजना लागू करण्यात आली आहे. सिंगल विंडो सिस्टीम आहे की अर्ज स्वीकारण्यापासून ते अर्थसहाय्य पुरवणे याबाबत सर्व प्रक्रिया राज्य जिल्हा विधिक सेवा प्राधिकरण यांना हस्तांतरण करण्यात आलेली आहे. म्हणजे एका स्टेप बाय स्टेप न जाता डायरेक्ट त्यांच्याकडे ती आपण दर्ज केलेली, आपण दाखल केलेली आपण जी काही याचिका असेल ती डायरेक्ट तिकडे पोचणार आहे. ITPA अधिनियम अंतर्गत मुलींचा समावेश, सुधारित योजनांमध्ये ITPA अधिनियमांतर्गत सुटका करण्यात आलेल्या मुलींनाही सहाय्य करण्यात येते. माझी कन्या भाग्यश्री योजना, इथे सुद्धा ह्या योजनेबद्दल, त्याच्या योजनेत सहभाग घ्यायचा असेल तर क्लिक हिअरला आपण करू शकतो. काय आहे ही योजना? 1 ऑगस्ट 2017 पासून महिला आणि बालविकास महाराष्ट्र शासनातर्फे सर्वप्रथम माझी कन्या भाग्यश्री योजना सुरू झालेली आहे. एक मुलगी म्हणजे त्यासाठी काही त्यांनी वैशिष्ट्य दिलेली आहे. एक मुलगी 18 वर्षे कालावधीसाठी 50,000 रुपये, 2 मुली असतील तर प्रत्येक मुलीच्या नावाने 25,000 रुपये आणि 7.5 लाख रुपयांपर्यंत मासिक उत्पन्न असलेल्या कुटुंबांना आणि फक्त कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर केल्यानंतर लाभ मिळू शकणार आहे. प्रत्येक 6 वर्षानंतर कुटुंब जमा व्याज काढून घेऊ शकतो आणि मुदत ठेवीच्या निर्मितीसाठी रुपये 20 कोटी आर्थिक वर्ष 2017-18 आणि रुपये 14 कोटी वित्तीय वर्ष 18-19 वितरित करण्यात आलेले आहे. पुढची आहे एकात्मिक बालविकास सेवा योजना, ICDC. ICDS ह्या आपल्याला सगळ्यांना महिला आणि बालकल्याण विभाग माहिती आहे. त्यामध्ये लहान मुलांना पोषण आहार, आरोग्याची निगा, शाळापूर्व सेवा ह्या सगळ्या ह्या सुविधा पुरवल्या जातात. तसेच किशोरवयीन मुली, गर्भवती महिला, स्तनदा माता यांच्यावरती सुद्धा बरेचसे उपक्रम ह्या ICDS मार्फत राबवले जातात. तसेच मुलांना आणि मातांना त्यांच्या गावात आणि वॉर्डात सर्व पायाभूत सेवा मिळवल्या जाव्यात एकत्रितरित्या म्हणून ही सेवा चालवली जाते. ह्या सेवेमध्ये काय काय पुरवलं जातं तर पोषण आहार, लसीकरण, आरोग्य तपासणी, संदर्भ आरोग्य सेवा, औपचारिक शाळापूर्व शिक्षण, पोषण आणि आरोग्य शिक्षण हे सगळं पुरवलं. याबाबत माहिती दिली आहे. पुढे बेटी बचाव बेटी पढाओ योजना, ज्यात बालक लिंग गुणोत्तर वृद्धिंगत करण्याच्या प्रमुख उद्देशाने राज्याच्या महिला आणि बालक विकास विभागाने बेटी बचाव बेटी पढाओ ही योजना चालू केलेली आहे. 10 जिल्ह्यांमध्ये कार्यान्वित केली आहे. बेटी बचाव बेटी पढाओ योजनेमध्ये महत्त्वाचं उद्दिष्ट त्यांनी काय आहे ते दिलेलं आहे की स्त्री भ्रूण हत्याचा प्रतिबंध लागला पाहिजे. त्यानंतर त्यांनी काही अजून नंतर 15 जून 2016 नंतर अजून काही जिल्हे त्यांनी समाविष्ट केले होते या योजनेअंतर्गत. आणि 6 ऑगस्ट 2018 पासून मात्र उर्वरित सगळ्या 19 जिल्ह्यांमध्ये ही योजना लागू करण्यात आलेली आहे. आणि देशामध्ये महाराष्ट्र हे असे राज्य आहे की त्यामधले ह्या जिल्ह्यांना प्रभावी समुदाय प्रतिबद्धता, प्रसूती पूर्व लिंग निदान परीक्षण अशा बऱ्याच क्षेत्रामध्ये त्यांनी उल्लेखनीय काम केलेलं आहे. पुढची आहे योजना बालसंगोपन संस्था CCI. त्याबद्दलसुद्धा त्यांनी माहिती दिलेली आहे. विद्यार्थ्यांपर्यंत किंवा पालकांपर्यंत ह्या सगळ्या योजना माहिती होण्यासाठी किंवा शिक्षकांनासुद्धा ह्या योजना माहिती असणे आवश्यक आहे. ह्या सगळं ॲपमध्ये आपल्याला एका ठिकाणी मिळणार आहे. यामध्ये सुद्धा बघा बालसंगोपन संस्था यामध्ये सुद्धा की बाल्याच्या कोणत्या प्रकारचं नुकसान होऊ नये किंवा मुलांना दुबळेपणा कमी करणे, एकही मूल सामाजिक सुरक्षा कवचाच्या बाहेर जाणार नाही याची काळजी घेणं, तसेच सुरक्षा कवचाच्या बाहेर पडतील त्यांना योग्य ते संरक्षण देणे, सामाजिक संरक्षण देणे त्यांना,
तसेच या मुलांना सुरक्षित वातावरण पुरवण्याच्याबरोबर त्यांना संरक्षित राहतील याची खातरजमा करायची आहे करणे. त्यानंतर विविध विभागाने 1000 म्हणजे 1100 पेक्षाही अधिक बालसंगोपन वसतिगृहांचं त्यांनी जाळं तयार केलेलं आहे. म्हणजेच विद्यार्थ्यांना एक संरक्षण कवचासाठी त्यांनी बालसंगोपन केंद्र सुरू केलेले आहे. पुढे आहे महिला समुपदेशन केंद्र. अत्याचार पीडितांना झालेल्या मानसिक आघातातून बाहेर काढण्यासाठी समुपदेशन इकडे काउन्सिलिंग केलं जातं. अत्याचारग्रस्त पीडित महिलांसाठी सावित्रीबाई फुले बहुउद्देशीय महिला केंद्र. त्यानंतर बाल सल्ला केंद्र. मुलांच्या सर्जनशील क्षमतांच्या विकासासाठी ही केंद्र स्थापन केलेली आहेत. यामध्ये संधी आणि संवाद साधण्यासाठी, प्रयोग करण्यासाठी, नवनिर्मितीकरिता तसेच त्यांच्या क्षमता आणि आवडीनुसार सादरीकरण करून दाखविण्यासाठी सामायिक व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे. सध्या झोपडपट्टींमधून अशा प्रकारची केंद्र उघडण्यात आली आहे. मुंबईत सुरू असणाऱ्या अशा एका केंद्रात 75 ते 100 बालके सुद्धा आहेत. बालसंगोपन योजना मुलांसाठी कौटुंबिक देखभाल आहे. याबद्दलची यात जर तुम्हाला सहभाग घ्यायचा असेल किंवा अजून माहिती तर क्लिक हिअरमध्ये आपण जाऊ शकतो. पुढची आहे काम करणाऱ्या महिलांच्या मुलांकरता राजीव गांधी राष्ट्रीय पाळणाघर योजना. त्यामध्येही त्याचेही सर्व त्यांनी डिटेल्स दिलेले आहेत. इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना. त्यानंतर किशोरवयीन मुलींसाठी योजना. ह्या इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजनेमध्ये गर्भवती महिलेने जर त्याच्यामध्ये नोंदणी केली तर शासनाकडून 2 हप्त्यांमध्ये एकूण ₹6000 मदत दिली जाते. प्रथम प्रसूतीच्या वेळेस 3000 आणि बालक 6 महिन्याचे झाल्यानंतर 3000 असे दिली जाते. मात्र ही योजना फक्त सध्या अमरावती आणि बुलढाणा जिल्ह्यातच चालू आहे. नंतर किशोरवयीन मुलींसाठी योजना. या योजनेमध्ये किशोरवयीन वयातील मुलींना स्वयंविकास आणि सबलीकरणासाठी सक्षम करणे, त्यांच्या पोषणाची आणि आरोग्याची काळजी घेणे. 11 ते 14 वयोगटातील किशोरवयीन मुलींना ते शाळेत जात नाहीत त्यासाठी ही लागू आहे. त्यांना वेगवेगळे जीवन कौशल्य, गृहकौशल्य हे शिकवणे हे सगळे या योजनेमध्ये आहे. किशोरी शक्ती योजना. किशोरवयीन मुलींना बालविवाह आणि वारंवार मुलांना जन्म देण्याचे आरोग्यावरती होणारे दुष्परिणाम, संतुलित आहार, हिरव्या भाज्या खाण्याची आवश्यकता याबाबतचं प्रशिक्षण दिलं जातं. आणि त्यामध्ये सद्यस्थितीत जवळजवळ 23 जिल्ह्यांमध्ये ही योजना सुरू आहे. निराश्रित महिला, किशोरवयीन माता, अत्याचार पीडित महिला यांच्यासाठी राज्य महिला गृहे. वयोगट 18 ते 60 वर्षातील महिलांसाठी ही योजना आहे. निराश्रित महिलांसाठी आधारगृहे. त्यामध्ये ज्या महिलांना कोणीच नाही त्यांच्यासाठी आधारगृहांची पण व्यवस्था आहे. देवदासी कल्याण योजना आहे. अनाथालय महिला स्वीकृती केंद्र. त्यानंतर शुभमंगल सामूहिक विवाह योजना. अशा बघा असंख्य योजनांची काय दिलेली आहे ह्या विभागामध्ये माहिती दिलेली आहे. आपण पुढची जाऊया, निर्देशिकामध्ये जाऊया की निर्देशिकामध्ये काय दिलेलं आहे बघा. त्यामध्ये काही दुवे दिलेले आहेत. म्हणजेच महिला व बालकल्याण विकास विभागाची सूची, बालकल्याण समिती सूची. आपण बालकल्याण समिती एकावरती आपण क्लिक करून बघूया की अंदाज येईल आपल्याला. त्यासाठी बरेचसे मेंबर्सची कशी काय लिस्ट आहे काय ह्याबाबत सगळी माहिती दिलेली आहे. अशी प्रत्येक विभागाची आपल्याला त्या ठिकाणी काय मिळणार आहे, माहिती मिळणार आहे. पुढे आपण जाऊया. गॅलरी आहे. पुढे आपण संपर्क साधामध्ये आपण बघूया काय दिलं आहे. त्यामध्ये ही महत्त्वाची बाब आहे की यामध्ये त्यांनी बाल संरक्षण हक्क आयोगामध्ये काही विशिष्ट नंबर दिलेले आहेत. त्यामध्ये श्री लक्ष्मण राऊत भाप्रसे हे सचिव आहेत. त्यांचं पदनाम आहे सचिव. त्यांचा संपर्क क्रमांक दिला आहे. विद्यार्थ्यांना जर काही अडचणी आल्या तर विद्यार्थ्यांनी डायरेक्ट ह्या नंबरवरती कॉल करू शकतात किंवा त्यांनी केलेल्या कॉलचा उत्तर त्या ठिकाणी किंवा त्याची दखल घेतली जाणार आहे. श्रीमती वंदना जैन आहे, अवर सचिव आहेत. तसेच प्रशासकीय अधिकारी आहेत. श्री संजय नागटे सहाय्यक प्रशासकीय अधिकारी लेखाधिकारी आणि IC प्रशासकीय अधिकारी आहेत. ह्या तीनही व्यक्तींचे त्यांना विद्यार्थ्यांसाठी नंबर अवेलेबल करून दिलेले आहेत.
ई तक्रारमध्ये बघूया काय आहे की ई तक्रार कशी नोंदवायची आहे. ऑनलाईन आपली तक्रार कशी नोंदवायची आहे. विद्यार्थ्यांना मोबाईल कोणाच्याही हाती, जर अशा पीडित विद्यार्थ्यांना कोणाचाही मोबाईल हाती मिळाला तर त्यावरनं ते कोणालाही न कळता गपचूपसुद्धा ही तक्रार देऊ शकतात. इथे पूर्ण नाव लिहायचं आहे, विद्यार्थ्याचा ईमेल ID आहे, संपर्क क्रमांक त्या ठिकाणी द्यायचा आहे. कोणताही त्या ठिकाणी अनेक प्रकार दिलेले आहेत की घटना कुठे घडली आहे, की मैदानामध्ये घडली, दुकानात, रस्त्यात, का शाळेमध्ये, का क्लासमध्ये, ब्लॅकमेल करण्यात आलेलं आहे, का स्कूल बस किंवा व्हॅनमध्ये काही घटना घडलेली आहे, का कुटुंबातील सदस्य, नातेवाईक किंवा इतरांनी कोणी केली आहे, इंटरनेट फोनद्वारे काही घटना घडत आहे का, किंवा त्या व्यतिरिक्तसुद्धा अजून काही आहे का, ते त्यांनी तिथे दिलेलं आहे. आणि वरती प्रकार निवडल्यानंतर त्याबाबत नक्की काय घडलं ती तक्रार या ठिकाणी लिहायची आहे. आणि एखादी आपल्याला त्या संदर्भात जर हे असेल, काही फोटोज असेल तर तो फोटो या ठिकाणी टाकायचा आहे आणि ही तक्रार काय करायची, सबमिट करायची. ही तक्रार, ह्या तक्रारीचं वरून डायरेक्ट दखल घेतल्या जाते. आणि आपल्याला बघा ह्या ॲपमध्ये किंवा याच्या विद्यार्थ्यांना सर्व त्यांच्या संरक्षणासाठीचे कोणते हक्क आहेत, काय आहेत, ह्याची डिटेल माहिती त्यांना मिळणार आहे. हे ॲप विद्यार्थ्यांना वापरता आलं पाहिजे, त्यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोचवूया आणि विद्यार्थ्यांना सुरक्षित करूया. धन्यवाद.